एक मित्र म्हणून राजकारणात बघा यश येईल अपयश येईल हे सगळं नंतर आहे, पण आम्ही लढलो कसं, आम्ही आमच्या मित्रामागे उभं कसं राहिलो ही खूप महत्वाची गोष्ट आहे। आणि जोपर्यंत आपल्या गल्लीनं आपल्या भागाने असं ठरवत नाही की आमच्या भागातला मग उमदा जो युवक असेल त्याच्या पाठीमागे तुम्ही सगळ्यांनी उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अक्षय बिद्री यांच्या वाढदिवसानिमित्त क्षत्रिय तालीम गुरु मारुती देवस्थान आणि सिद्धी गणपती मित्रमंडळाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। हा सत्कार सोहळा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। समाजासाठी स्वतःला वाहून घेणारे क्षत्रिय समाजामध्ये मेंबर म्हणून ओळख कामाच्या रूपाने तयार केलेले, आतापर्यंत स्वतःचे एकही काम न आणता माझा समाज किंवा माझ्या समाजातील मुलांचा बघा अशी धडपड ठेवणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अक्षय बिद्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। एक मोठा भाऊ म्हणून मला कधीही आवाज दे, तुझ्या चांगल्या कामांमध्ये सदैव तुझ्या पाठीशी उभा राहीन अशा शुभेच्छा अमोल बापू शिंदे यांनी दिल्या। यावेळी सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज अध्यक्ष संजीव बिद्री, सेक्रेटरी जयकुमार कोल्हापुरे, सहस्त्रार्जुन प्रशाला अध्यक्ष राजूसा भूमकर, सहस्त्रार्जुन युवा प्रतिष्ठान सेक्रेटरी गजेंद्र कटवे, गणेश भूमकर, शिवसेनेचे तुकाराम नाना मस्के, संजय सरवदे, आयुब पठाण, क्षत्रिय तालीम गुरु मारुती देवस्थान आणि सिद्धी गणपती मित्रमंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच अक्षय बिद्री यांचा मित्रपरिवार उपस्थित होता। अक्षयच्या पाठीमागे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखा एक महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून काम करणारा नेता, ज्यांनी स्वतःची ओळख कामातून तयार केली आहे, असे एकनाथजी शिंदे साहेबांचे नेतृत्व मान्य करून आमच्या सगळ्यांच्या सहकार्यात अक्षय काम करतोय। त्याच्यामुळे इथे काय होणार आहे इलेक्शन मध्ये सांगायची गरज नाही, पण हा जो परिसर आहे हा सोलापूर शहराचा हार्ट आहे। म्हणजे ही सगळी बाजारपेठ आहे। इथून बुधवार पेठ बाजारपासून ते टिळक चौकपर्यंत जर हा सगळा परिसर बघितला तर खऱ्या अर्थानं सोलापूरच्या सगळ्या शहरातली सगळी मार्केट कुठलं असेल, चाटे गल्ली असेल, टिळक चौक असेल, सराफ बाजार असेल, ही क्षेत्रीय गल्ली, मंगळवार पेठ, हे सोलापूरकरांना खऱ्या अर्थानं अख्ख्या आपल्या शहराची ओळख असलेलं जे इथं तयार होत आहे ते अख्ख्या सगळ्या गावात विकलं जातं असं म्हणतात। आणि या बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना एकत्रित करून तुमच्या सगळ्यांच्या अक्षय जेव्हा जेव्हा भेटताय बोलताय त्यावेळेस त्याचं मी बघितलं की अक्षय कधी स्वतःचं वैयक्तिक काम मला कधी सांगताना बघितलं नाही। अक्षयने कायम सांगितलं की आमच्या समाजाचा हा विषय आहे, कुठेतरी आमच्या समाजाच्या मुलाला इथे इथं मदत आहे किंवा कुठल्या तरी व्यापाऱ्यांच्या मुलासाठी मला काहीतरी करायचं आहे। अक्षय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तुम्ही बघितलंय की त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना आज राज्यामध्ये राबत असताना याही वर्षाच्या सरकारमध्ये त्या चालू आहेत। खास करून मी मुख्यमंत्री उद्योजक व्यवसाय जी योजना आहे त्यामध्ये आपल्या लोकांना कशा पद्धतीने मदत होईल त्या योजनेअंतर्गत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते। त्याला कुठलीही तुम्हाला सरकारी याच्यामध्ये ह्याची अट नाही आहे की मॉर्गेज दिलं पाहिजे। 15 लाखापर्यंत काही योजना आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय करण्याकरिता मदत केली पाहिजे। मी खास करून हे का सांगतो तर आपल्याकडे खूप युवक मित्र आहेत, त्या मुलांच्या हाताला कशा पद्धतीने काम लागेल, ते कशा पद्धतीने व्यवसायिक दृष्टिकोनातून एकत्रित आणता येतील आणि त्या पोरांना, कारण एका माणसाला जर आपण घडवलं तर त्याच्या पाठीमागे त्याचं कुटुंब आणि त्याच्यासोबत काम करणारे असे एक व्यवसायाच्या माध्यमातून कमीत कमी 20-25 लोकांची कुटुंब चालतात। अशा पद्धतीचं ही सगळी चेन आहे आणि या सगळ्यांमध्ये काम करत असताना आपण आवर्जून या सगळ्या गोष्टीवर काम करावं। जिथं लागेल तिथं तुझा छोटा मोठा भाऊ म्हणून सदैव तुझ्या सोबत आहे एवढं तुला शब्द देतो, कारण तुझे काम करण्याची पद्धत बघितली आहे। जेव्हा जेव्हा अडचण असते अक्षय कधी मागं पडत नाही, कधी किशाला किती चाट लागेल, किती पैशाची बुरदंड पडेल हा कधी बघणार नाही। माझ्या मित्राची मदत करायची आहे, पळाला, कुठलं काय अडचण आहे अक्षय सगळ्यांच्या पुढे आहे। तर या अक्षयला सुद्धा आपल्याला सगळ्याला ताकद देण्याकरता एक मित्र म्हणून राजकारणात बघा यश येईल अपयश येईल हे सगळं नंतर आहे, पण आम्ही लढलो कसं, आम्ही आमच्या मित्रामागे उभं कसं राहिलो ही खूप महत्वाची गोष्ट आहे। आणि जोपर्यंत आपल्या गल्लीनं आपल्या भागाने असं ठरवत नाही की आमच्या भागातला मग उमदा जो युवक असेल त्याच्या पाठीमागे तुम्ही सगळ्यांनी उभं राहणं खूप महत्वाचं आहे।